आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. विशाल पाटलांनी धरला भीमराया गाण्यावर ठेका. संविधान वाचवण्याची जबाबदारी सर्वांची. वसंतदादा आणि विवेक आप्पांचे विचार भीमसैनिकांनी पुढे न्यावेत. श्वेतभैयांच्या पाठीशी मी सदैव राहीन. विशाल पाटील. डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वसंतदादा आणि विवेक आप्पांच्या कुटुंबियांचे ऋणानुबंध असून दादा आणि आप्पांचे विचार भीमसैनिकांनी पुढे न्यावेत असं आवाहन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केलं. मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी विशाल पाटील बोलत होते. तसेच श्वेतभैयाच्या पाठीशी मी सदैव राहीन असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आरपीआयचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे, आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे, उद्योजक सी.आर. सांगलीकर, माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग, प्रबुद्ध कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्यासहित विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मिरवणुकीत सहभागी होऊन युवा नेते विशाल पाटील यांनी भीमराया या गाण्यावर ठेका धरला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नदीवेस येथील बौद्ध विहारापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. महात्मा फुले चौक, शास्त्री चौक, मार्केट ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. सहवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरज मार्केट परिसरामध्ये क्रांतीचक्र, युवा मंच, PRP, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यासहित अनेक पक्ष संघटनांनी स्वागत मंच तयार केले होते. या पक्ष संघटनांनी निवडणुकीचं स्वागत केलं.